हॅलो गाईज, गुड मॉर्निंग टू माय न्यू ब्लॉग. मी सचिन माने. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून. यूट्यूब फॅमिलीला असेच माझे प्रेम करत राहा, असेच माझे शॉर्ट व्हिडिओ बघत राहा. माझे लॉंग व्हिडिओ पाहता येतात. आता कोणी जास्त करून इम्प्रेशन देत नाही आहे, बघत नाही आहे, पण हळूहळू बघतील. ओके, माझे पण व्हिडिओ खूप छान असतात, फॅमिली ब्लॉग असतात. आज नवरात्र पहिल्या दिवशी. आज पहिल्या दिवशी काय करूया आपण? पहिल्या दिवशी आपण करूया देवाची पूजा. म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात चांगल्या याच्यापासून करावी. तर मी कधी पूजा नाही करत, रेश्मा असते ही करते, पण आज आपण करूया, पूजा करूया. काय सगळे देव घासून वगैरे ठेवून द्यायचे आहेत, कारण की 9 दिवस आपण काय पूजा तर करणार, पण देव हलवणार नाही आपण. त्यासाठी चांगले देव धुवून वगैरे ते पुसून चांगले गंध वगैरे लावून आपण देवघरात ठेवूया, आणि ते पण तुम्हाला दाखवतो मी. चला, सर्वप्रथम आपण असा कट्टा साफ करून घेऊया, जेणेकरून आपण देव इथे ठेवणार आहोत ना, तर हे साफ असलं पाहिजे. आता आपण घेऊया पितांबरीने काय होईल, सर्व देव असे चकाचक चांगले स्वच्छ निघतील. तर मी पितांबरी यूज करतो. आता गणपतीची वस्तू सगळ्या पितांबरीने धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण पूजा आपली संपन्न झालेली आहे. मस्त वाटतंय, फुलं वगैरे सगळं मस्त अर्पण केलेलं आहे. बघू शकता आपला देवाला किती छान दिसत आहे. इथे लालबागचा राजाचा फोटो आहे, आणि इथे आपले स्वामी समर्थ देवी, आणि आपले साईबाबा, गणपती बाप्पा आणि शंकर भगवान, आणि देवींचे फोटो. मस्त असा देवाला दिसत आहे. वाव. आपण नैवेद्यामध्ये पहिल्या दिवशी केलेला आहे, शिरा केलेला आहे. शिऱ्याचा नैवेद्य दाखवूया. आम्ही आता शाळेत जरा निघालेलो आहे. विघ्नेश तयार आहे. विघ्नेश, अरे एक्साइटेड. तो शाळेत जायला खूप एक्साइटेड असतो, बाकी अभ्यास करायला नसतो एवढा जास्त. क्लाइमेट बघा मस्त छान आहे. आता पडले ऊन ना, पाऊस नाही आला पाहिजे, तरी मी घेऊन आज जाणार आहे सगळं काही. आता माझा पोपट होतो माझा. सगळ्या देवाच्या पाय पडूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला, आज नवरात्रीला पहिला दिवस. पहिल्या दिवशी आम्ही काय करणार नॉर्मलच करणार. चला, आम्ही शाळेत निघालेलो आहे. आज विघ्नेशचा प्रोजेक्ट आहे, तो सबमिट करायचा आहे. कुठला इवेस्ट ना, इवेस्टचा आहे तो सबमिट. आज पाठी बसला आहे त्या प्रोजेक्टमुळे. आमचा कॅमेरामॅन पाठी बसलेला आहे. आज काय शूट करायला नाही भेटणार. आताच आलो, विघ्नेशला सोडून आलो शाळेमध्ये, आणि आला पाऊस. बघा कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल एवढा. आलो आणि आला पाऊस. झाड आहेत ना, त्यामुळे दिसत नसेल. आज पोपट नाही झाला, नाही तर नेहमी माझा होतो एक पोपट. पाऊस नेमकी घरात आलो आणि 5 मिनटं पण नाही झाले, तेवढ्यात आला मोठा. माझ्या यायची वाट बघत वाटतं, घरी यायची. चला ठीक आहे, आता मस्त भूक लागली, आता काही खाऊ. आज उपास आहे ना, रेशमाचा मग उपास असतो. बघू आता काय. चला आता थोडंसं काही खाऊ. फरायचं केलं गरम मस्त, दाखवून गरम नव्हतं. मस्त दिसतंय का? याला करूया. चिकट झालं, गरम केलं ना, बस झालं गरम. त्याला घेतलं मस्त फरायचं, ते खाऊ. आज उपास येतो. आज उपासाचं फरायचं कधी काय 9 दिवसाचा वेगवेगळं होणार डायरेक्ट. दाखवू आम्ही काय असतं ते. चला निघालोय गाईज. नेमकी निघायच्या वेळी पाऊस. सगळं कॉन्स्टिट्यूशन घालायला लागतं. पावसाला काही कळतं का कुठून मी येतोय म्हणून? बरोबर आता मध्ये तरी पाऊस नव्हता, आणि आता मी निघालो लगेच पाऊस. अवतार ठीक करून निघालो, परत बिघडवलं. कसा दिसतोय काय? मी कमेंट करून सांगा.
विघ्नेश सेकंड प्रोजेक्ट करत आहे स्कूलचा. मस्त करतोय. म्हणजे तो स्वतःच पूर्ण करायला शिकलाय आता. चांगला आहे बाबू. हा कुठला प्रोजेक्ट आहे बाबू? EBS1चा स्कूलचा आहे ना प्रोजेक्ट? ओ व्हेरी गुड प्रोजेक्ट आहे बाबू. कोणता प्रोजेक्ट आहे? EBS. ओके. दोन्ही येईल दाखव. अच्छा हा एक आणि हा एक. ओके मस्त. स्वतः शिकलायस, चांगली गोष्ट आहे. कीप इट अप. थँक्यू. रेश्माने आता देवीसाठी हार आणलेला, गजरा आणलेला, तो आता लावलेला आहे. बघू शकता तुम्ही. मस्त आहे की असं पूर्ण लावलेलं आहे. चला आता आपण नैवेद्य दाखवूया. नैवेद्याला आज आहे वरईचा भात केलेला आहे आणि तो दाखवूया आता. दीदीने केलेले गणपती बाप्पा 2 आहेत. तुम्हाला होतं ना हे बोललेलो ते, हे 2 हे तो प्रोजेक्ट होतं ना त्यांचं दीदीचं, ते आहेत. चला आता आपण नैवेद्य दाखवूया. आय होप तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय गाईज. बाबू.